मुश्किल नहीं है इस दुनिया में, बस तू कोशिश तो कर। ख्वाब बदलेंगे हकीकत में, बस तू हिम्मत तो कर। मुश्किल नहीं है दुनिया में, बस तू कोशिश तो कर। ख्वाब बदलेंगे हकीकत में, बस तू हिम्मत तो कर। आंधियाँ सदा चलती नहीं, बस तू कोशिश तो कर। मुश्किलें सदा रहती नहीं, बस तू हिम्मत तो कर, बस तू हिम्मत तो कर। 12वीला सामोरे जाणाऱ्या, बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आता फक्त फिजिक्सच्या पेपरला एकूण 20 दिवस हातात राहिले। 27 फेब्रुवारीला तुमचा पेपर आहे आणि 4-5 दिवस तुमचे बाकीच्या प्रॅक्टिकल एक्झाम, ओरल एक्झाम सगळ्या विषयांच्या यामध्ये खर्च होणार आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्या हातात 20च दिवस राहिलेले आहे आणि तुमच्या पुढे खूप मोठा प्रश्न आहे, संभ्रम आहे की आता ह्या एवढ्या कमी कालावधीत कसा अभ्यास करायचा। मग आता बघा, जेव्हा एखादी बिल्डिंग खूप भरभक्कम व्हायची असेल, चांगली व्हायची असेल, तर तिचा सिस्टमॅटिक प्लॅन काढला जातो, त्याच्यावर वर्कआउट केलं जातं आणि मग त्या बिल्डिंगला सुरुवात केली जाते। तसं आपल्या करिअरची जी काही बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग जर छान उभी राहायची असेल तर त्याच्यासाठी 12वी ही खूप महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी मग ह्या 12वीला चांगले मार्क मिळण्याकरता आपल्याकडे त्याची काहीतरी स्ट्रॅटेजी हवी, भरभक्कम असा प्लान हवा आणि तो प्लान इम्प्लिमेंट करण्याकरता आपल्याला काहीतरी स्मार्ट टिप्स आणि टिप्स द्याव्यात की जेणेकरून तुमचा फिजिक्सचा अभ्यास हा कमी कालावधीमध्ये तुम्ही स्मार्ट स्टडी करून जे काही छान मार्क्स मिळवाल, तर त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ मी बनवला आहे। तर बघा, मी दीपाली कुलकर्णी, प्रीव्हीपी ज्युनियर कॉलेज, प्रवरानगर, लोणी, माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। माझा अध्यापनाचा अनुभव हा 29 वर्षाचा आहे आणि या 29 वर्षात मी बोर्डाचे पेपर तपासलेले आहेत आणि त्यामुळं मला मुलं काय चुका करतात, त्या काय टाळल्या पाहिजे, हे सगळं तुमच्यापर्यंत यावं, मुलांना कळावं, म्हणून मी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। तर चला, वेळ न घालवता आपण सुरू करूया आपला व्हिडिओ। तर बघा, आधी आपण आपल्या क्वेश्चन पेपरचं स्वरूप समजून घेऊ। आपल्या फिजिक्सच्या क्वेश्चन पेपरमध्ये एकूण 31 प्रश्न असतात आणि हे 31 प्रश्न हे 4 सेक्शनमध्ये विभागलेले असतात। सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी पैकी सेक्शन ए मध्ये प्रश्न पहिल्यामध्ये 10 MCQ असतात। त्या 10 MCQ पैकी 7 थेअरी असतात आणि 3 न्यूमरिकल्स असतात आणि जो प्रश्न दुसरा असतो तो असतो व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन। मग बघा, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन म्हणजे हा फक्त एका शब्दात, एका वाक्यात उत्तर त्याचं लिहायचं असतं आणि त्याच्यामध्ये 6 थेअरी आणि 2 न्यूमरिकल्स असतात। मग येतो आपला सेक्शन बी, त्याच्यामध्ये परत शॉर्ट आन्सर क्वेश्चन, पण ते 2 मार्काचे असतात, दिलेले असतात 12 आणि त्याच्यापैकी सोडवायचे असतात 8। मग ह्या 12 मध्ये तुमचे 7 थेअरी आणि 5 न्यूमरिकल्स असतात। त्यानंतर सेक्शन सी मध्ये परत 12 प्रश्न असतात। आता हे 3-3 मार्काचे प्रश्न असतात की ज्याच्यामध्ये डेरिव्हेशन्स वगैरे येतात। तर बघा, ह्या 12 प्रश्नांपैकी 7 थेअरी प्रश्न असतात आणि 5 न्यूमरिकल्स असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा परत 8 कंपल्सरी असतात। 12 मध्ये 8 कंपल्सरी असतात, म्हणजे तुम्हाला चॉईस असतो। त्याच्यानंतर सेक्शन डी मध्ये 27 ते 31 असे एकूण 5 प्रश्न असतात आणि त्या 5 प्रश्नात 4-4 मार्काचे मोठे 2 थेअरी क्वेश्चन्स असतात की ज्याचे मिळून 8 मार्क होतात आणि राहिलेले 3 प्रश्न हे 4 मार्काचे असतात, पण त्याच्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन असं असतं 2 मार्काची थेअरी आणि 2 मार्काची न्यूमरिकल, म्हणजे एकूण 6 मार्काची थेअरी आणि 6 मार्काचे न्यूमरिकल्स। असं डी सेक्शनमध्ये 8 आणि 6 14 मार्क्स हे तुम्हाला थेअरीला असतात आणि 6 मार्क हे न्यूमरिकलला असतात। म्हणजे तुम्ही जर क्वेश्चन पेपरचं नीट निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल 1 मार्क आणि 2 मार्काचे मिळून 48 मार्काचे प्रश्न असतात की ज्याचा अभ्यास करणं खूप सोपं आहे आणि म्हणून आधी फोकस करा ह्या 48 मार्कांवर। म्हणजे तुमच्या सिलेबसमधले 1-1 मार्काचे आणि 2-2 मार्काचे प्रश्न आधी करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा पेपर निघणार आहे 98 मार्काचा आणि त्याच्यापैकी छोट्या छोट्या प्रश्नालाच तुम्हाला मार्क्स मिळणार आहे एक्सक्यूज मी 48 आणि 3 मार्काचा आणि 4 मार्काचा विचार केला
तर बघा हे 12 12 3 36 असे 3 मार्काचे 36 3 मार्काचे 36 मार्काचे प्रश्न आणि 4 मार्काचे हे बघा हे 8 आणि 6 14 मार्क असे 3 आणि 4 मार्काचे प्रश्न हे 50 मार्काला असणार आहे आणि असं दोन्ही मिळून बेरीज होते आहे 98 मार्क्स. मग आता बघा खूप जणांना न्यूमरिकल्सची भीती वाटते. मग ज्यांना न्यूमरिकल्सची भीती वाटते, आता शक्यतो खेड्यातल्या मुलांना न्यूमरिकल्सची भीती वाटते आणि शहरातल्या मुलांना MCQची खूप सारी प्रॅक्टिस झालेली असते त्यांची क्लासमध्ये आणि त्यामुळे त्यांना न्यूमरिकल्स बऱ्यापैकी सोडवता येतात, पण त्यांना सब्जेक्टिव्ह म्हणजे थेरीची भीती वाटते. तर आपण दोन्हींचाही विचार करू, ग्रामीण भागातल्या मुलांचाही विचार करू आणि शहरी भागातल्या मुलांचाही विचार करू. मग आता सगळ्यासाठी तुमच्यासाठी एक कॉमन स्ट्रॅटेजी, तुम्ही काय करायचं, पहिलं काम काय करायचं, सगळ्या चॅप्टरचे फॉर्म्युले लर्न करायचे. काय करायचं पहिले, तर फॉर्म्युले लर्न करायचे. पहिल्यांदा सगळे फॉर्म्युले लर्न करा. फॉर्म्युले लर्न केले की तुमचा 20% अभ्यास संपलेला आहे. किती टक्के अभ्यास संपलाय, 20% अभ्यास संपलाय. मग आता शिल्लक राहतो तुमचा 80% अभ्यास. मग आता ज्यांना न्यूमरिकल्स येत नाही त्यांचा विचार करू आपण. तुम्ही न्यूमरिकल्स अजिबातच सोडवायचे नाही असं गृहीत धरलं तर काय करायचं बघा, तर तुमचे किती मार्क्स जाणार आहे बघा, हे 3 हे 2 आता हे 8 सोडवायचे. त्या 8 मध्ये 7 थेरी आहे म्हणजे एकच न्यूमरिकल्सचा प्रश्न आहे, म्हणजे तुमचे इथं 2 मार्क्स गेले. बघा हे 3 मार्क्स हे 2 मार्क्स हे न्यूमरिकलचा 7 तुम्ही सोडवले, थेरी सगळी केली तर 7 मार्क्स 7 प्रश्न आले तुम्हाला आणि 8वं जे काही आहे एकच न्यूमरिकल आणि तेही तुम्हाला सोडवता नाही आलं म्हणजे इथे तुमचे 2 मार्क गेले. आता इथे 8 सोडवायचे त्यातले 7 थेरी आहे, न्यूमरिकल्स केलेच नाहीत म्हणजे 1 मार्क म्हणजे 1 गेलं म्हणजे ते 3 मार्क्स गेले आणि हे न्यूमरिकलचे 6 मार्क्स गेले म्हणजे एकूण बघा 5 2 7 7 आणि 3 10 आणि हे 6 असे किती मार्क्स गेले तुमचे, 16 मार्क्स गेले. समजतंय का, हे 3 आणि 2 5 3 आणि 2 5 10 आणि हे 6 गेले न्यूमरिकलचे म्हणजे तुमचे 98 पैकी किंवा 70 पैकी म्हणा, कंपल्सरी धरतोय आपण, 70 वजा 16 एवढे मार्क्स गेले. तर 10तून 6 गेले 4 7तून 2 गेले तरी तुम्हाला नुसत्या थेरीवर किती मार्काचा पेपर लिहिता येतो, 54 मार्काचा पेपर लिहिता येतो. बघा पूर्ण न्यूमरिकल स्किप केले तुम्ही, मग त्याच्यावर तुम्हाला किती मार्काचा पेपर लिहिता येतो, 54 मार्काचा पेपर लिहिता येतो. आणि हे झालं खेड्यातल्या मुलांकरता किंवा ज्यांना प्रॉब्लेमची भीती वाटते त्यांच्याकरता. म्हणजे नुसता थेरीचा अभ्यास केला, न्यूमरिकलला हातही लावला नाही तरी तुम्हाला 70 पैकी किती मार्काचा पेपर अटेम्प्ट करता येतो, 54 मार्काचा पेपर अटेम्प्ट करता येतो. आता आपण जाऊ शहरातल्या मुलांकडे किंवा ज्यांनी क्लास केलेत आणि फक्त MCQ येतं, प्रॉब्लेम सोडवता येतो पण थेरॉटिकल येत नाही, सब्जेक्टिव्ह पार्ट येत नाही. मग त्यांनी काय करायचं बघा, जे तुम्ही फॉर्म्युले लर्न केलेत सगळे आणि सगळ्या डायग्रॅम चांगल्या करा. तुम्ही फॉर्म्युले लर्न केले, डायग्रॅम केल्या, मग आता तुमचा प्रॉब्लेम कुठे आहे तर 2 मार्काचे छोटे छोटे प्रश्न लिहिता येतात तुम्हाला. प्रश्न इथं 3 मार्काच्या आणि 4 मार्काच्या डेरिव्हेशन्सला येतो. मग अशा वेळी काय करायचं तर तुम्ही जी फिगर केलेली आहे सगळ्या फिगर लर्न करा पुस्तकातल्या, तर त्या डेरिव्हेशनची फिगर काढा, थोडंसं एक्सप्लेनेशन लिहा आणि शेवटी त्याचा फॉर्म्युला लिहून द्या. म्हणजे 3 मार्क पूर्ण जाण्यापेक्षा तुम्हाला त्याच्यामध्ये 1.5 ते 2 मार्क आरामशीर पडतील. आणि असं नाही ना की सगळेच येणार नाहीत तुम्हाला, काही काही प्रश्न येतील ना 8 मधले, जे येणार नाही त्याच्या बाबतीत ही स्ट्रॅटेजी वापरा आणि तुम्ही सब्जेक्टिव्हवर मात करा. आले लक्षात. आता ही झाली स्ट्रॅटेजी ज्यांना न्यूमरिकल्स येतात त्यांच्यासाठी आणि ज्यांना येत नाहीत त्यांच्यासाठी, दोन्हींसाठीही. मग आता आपण नेमकं काय करायचं हे बघूयात. आता बघा बऱ्याचशा मुलांचे मार्क्स जातात ह्या प्रश्नामध्ये, ह्या 18 पैकी तुम्हाला हे एकूण 18 मार्क्स असतात आणि याच्यापैकी खूप कमी मार्क्स मुलांना मिळतात. मग त्याच्यावर मात करायची तर काय करायचं, तर तुम्ही काय करा तर 10 क्वेश्चन पेपर घ्या आणि त्या 10 क्वेश्चन पेपर आधी तुम्ही सगळा अभ्यास करून घ्या आणि त्या 10 क्वेश्चन पेपर तुम्ही मिळवल्या कुठून ना कुठून, कुठल्या क्लासमधून, कुठल्या पुस्तकातून, उत्तमचं सोल्युशन आहे, नवनीतचं सोल्युशन आहे, आलं लक्षात. तर जे जे सोल्युशन किंवा तुमच्या मित्रांच्या कॉलेजच्या क्वेश्चन पेपर घ्या, तुमच्या स्वतःच्या कॉलेजच्या क्वेश्चन पेपर घ्या, असं करून तुम्ही 10 क्वेश्चन पेपर मिळवल्या की 10 गुणिले 10 म्हणजे तुमच्याकडे 100 MCQ तयार झाले. आणि ह्या 100 MCQचा अभ्यास करायला तुम्हाला 2 तास खूप झाले.
कारण व्हरायटी ऑफ क्वेश्चन पेपर तुम्ही एकत्र केल्या की साधारणतः वेगवेगळ्या प्रकारचे MCQ तुमच्या हाताखालून जातील आणि तुमची 100 MCQ ची तयारी होईल आणि तुम्हाला मग त्यातून तुमची थोडीशी भीती कमी होईल किंवा तुम्हाला फॉर्मॅट कळेल की कशा प्रकारचे MCQ हे विचारले जातात. म्हणजे 2 तासात ही MCQ ची प्रॅक्टिस तुमची होऊन जाईल. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट, MCQ रिकामे सोडू नका. काहीतरी येत नसेल तर काहीतरी तर लिहा. आणि MCQ लिहिताना अजून एक गोष्ट, आपले मुलं काय चुका करतात MCQ लिहिताना, तर ते समजा क्वेश्चन 1 आणि त्याच्यामधला पहिला MCQ आहे, तर ते फक्त समजा एकचं उत्तर ऑप्शन ए असेल आणि व्हेलॉसिटी असेल तर दोन्हीपैकी एकच काहीतरी लिहितात. एकतर ए तरी लिहितात नाहीतर नुसतं व्हेलॉसिटी लिहितात. तर हे पूर्णपणे रॉंग आहे आणि त्यामुळे तुम्ही दोन्हीही लिहा, त्याच्या ऑप्शनचा नंबर लिहा आणि पुढे काय ऑप्शन दिलेला आहे ते लिहा. या पद्धतीने केलं तरच तुम्हाला MCQ चे मार्क्स मिळतील, अन्यथा ते मार्क्स मिळणार नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर MCQ सोडवताना दिलेले ऑप्शन्स आधी बघा. का बघा? तर बघा, समजा तिथे तुमच्या ऑप्शन मध्ये 4π² असं उत्तर दिलेलं असेल आणि तुम्ही ऑप्शनच नाही बघितले, तुम्ही π² ची किंमत टाकून कॅल्क्युलेशन केले आणि नंतर ऑप्शन बघितले आणि तिथे π² तसाच ठेवलेला आहे, मग आपला वेळ वाया गेला का नाही? म्हणजे फिजिक्समध्ये सगळ्यात आधी काय आलं पाहिजे, तर स्मार्ट वर्क आलं पाहिजे आणि टाइम सेव्हिंग टेक्निक आलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही CETची एक्झाम असू द्या, नीटची एक्झाम असू द्या, JEEची एक्झाम असू द्या, जेव्हा तुम्ही MCQ सोडवायला जाणार आहे तर सगळ्यात आधी ऑप्शन बघा आणि त्या ऑप्शनमध्ये समजा 4π असेल, 4π² असेल, ॲसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G 6G असं उत्तर असेल, हा G तसाच ठेवलेला असतो आणि आपण Gची किंमत टाकून कॅल्क्युलेशन करत बसतो. आपला 1 सेकंद आणि सेकंद त्या परीक्षेचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये तो खूप महत्त्वाचा आहे, प्रेशियस आहे आणि तो वाया जाता कामा नये. आणि म्हणून तुम्ही आधी MCQ सोडवताना नेहमी काय करायचं, तर आधी बघायचे ऑप्शन आणि जे तसंच ठेवलेलं असतं ते तसंच ठेवून कॅल्क्युलेशन करायचे आणि मग उत्तर काढायचं. आणि 1 मार्काचे जे काही तुमचे इथं शॉर्ट आन्सर्स क्वेश्चन्स आहेत तर ते सुद्धा अगदी एकाच ओळीत एकाच वाक्यात त्याचं उत्तर लिहायचं. खूप फापट पसारा लिहित बसायचं नाही. आणि या पद्धतीने तुम्ही अटेम्प्ट करायचा सेक्शन ए. आता बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट, नवीन सेक्शन नवीन पानावर. काय? नवीन सेक्शन नवीन पानावर. तुम्ही नवीन सेक्शन नवीन पानावर लिहिला की तुमच्या पेपर तपासण्याला त्रास होत नाही आणि त्याला त्रास झाला नाही तर त्याचा तुमच्या मार्कांवर वाईट परिणाम होत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस तुमचे पेपर तपासायचं काम चालू असतं त्यावेळेस कॉलेजमधल्या प्राध्यापकांना खूप सारी कामं ॲट ए टाइम करायची असतात. त्यांच्या डोक्यावर ऑलरेडी मेंटल स्ट्रेस असतो आणि त्यात तुम्ही असे एका B सेक्शनचा एखादा प्रश्न एका ठिकाणी, C सेक्शनचा एखाद्या ठिकाणी, हे सगळं कलेक्ट करायला त्यांना खूप त्रास होतो आणि नकळतपणे तुमच्याबद्दल तिथं काहीतरी असं थोडंसं निगेटिव्ह माइंडसेट त्यांचा तयार होतो त्या तपासणाऱ्याचा आणि त्यामुळे त्यांनाही त्रास होणार नाही, आपलाही पेपर सिस्टमॅटिक होईल. याच्यासाठी नेहमी महत्त्वाची ट्रिक फॉलो करा. काय बघा, तर नवीन सेक्शन नवीन पानावर. आले लक्षात? मग आता बघा, पहिली गोष्ट मी काय सांगितली की MCQ रिकामे सोडू नका. काहीतरी तर लिहून द्या, येत नसेल तर अंदाजपंच लिहिलं शेवटी, म्हणजे आपल्याला 5-6 आले अभ्यास करून बरोबर आणि 4 येत नाही, 6 आले आणि 4 येत नाही, पण रिकामं सोडण्यापेक्षा काहीतरी लिहिल तर मार्क्स पडतील की नाही. आणि म्हणून काहीतरी का होईना MCQ लिहा. त्यानंतर MCQ सोडवताना आधी ऑप्शन पहा आणि मग त्यातले न्यूमरिकल्स सोडवायला जा, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. आलं लक्षात? 2 गोष्टी आल्या लक्षात. MCQ लिहिताना त्याचा ऑप्शन पण लिहायचा आणि पुढे काय दिलं ते पण लिहायचं. त्याच्यानंतर MCQ रिकामे सोडायचे नाहीत आणि MCQ सोडवताना ऑप्शनमध्ये जे काही खाली दिलेलं आहे कॉन्स्टंट ते तसेच ठेवलेले असतील तर तसेच ठेवून कॅल्क्युलेशन करायची, वेळ घालवत बसायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, नवीन सेक्शन नवीन पानावर सोडवायचा. ओके. आता बघा, आता ह्या खूप कमी दिवसात ज्यांना अभ्यास करायचा आहे, इच्छा आहे, मार्क्स चांगले मिळवायचे, तर त्यांना अजून एक सांगते. आता बघा, इथं मी हे सगळे तुमचे 16 चॅप्टर आहेत आणि प्रत्येक मार्काचं प्रत्येक चॅप्टरचं वेटेज लिहिलेलं आहे आणि हे
जे काही विदाऊट ऑप्शन आहे, म्हणजे कंपल्सरी मार्क्स आहेत, म्हणजे हे सगळं तुमचं मॅक्सिमम मार्क्स आहेत त्या चॅप्टरला आलेले. मग आता तुम्ही ठरवलं बघा, जेव्हा आपण जेवायला बसतो आणि आपण आपला आवडता पदार्थ आधी खातो, आणि म्हणून काय करायचं, तसंच फिजिक्सचा हा अभ्यास आपल्याला डायजेस्ट करायचा आहे, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून त्यावेळेस आपण आपले आवडते चॅप्टर हे आधी संपवून टाकायचे. मग आता बघा, तुम्ही, माझा तर सल्ला तुम्हाला असा राहील की ज्याचं वेटेज 7-7 मार्क आहे आणि शक्यतो सोपे सोपे न्यूमरिकल्स करा. आधी तुम्ही फॉर्म्युले केले की तुम्हाला न्यूमरिकल्स तसे सोपे जाणार आहेत. आणि म्हणून बघा, 7-7 मार्काचे जे चॅप्टर आहेत तर ते सोडू नका, ऑप्शनला टाकू नका. त्यातले पहिले 4 बघा, रोटेशनल डायनेमिक्स 7 मार्काला आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टी 7 मार्काला आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन 7 मार्काला आहे, थर्मोडायनेमिक्स 7 मार्काला आहे, वेव्ह ऑप्टिक्स 7 मार्काला आहे आणि EMI 7 मार्काला आहे. म्हणजे 7 मार्काचे हे जे काही तुमचे 6 चॅप्टर आहे त्याची मिळून होते बेरीज 42 बघा. आणि त्यातले त्यात ते सोपे आहेत. आता थर्मोडायनेमिक्सचे न्यूमरिकल्स एकदम सोपे आहेत, त्याच्यानंतर सेमीकंडक्टरचे न्यूमरिकल्स सुद्धा एकदम सोपे आहेत. तर हे थर्मोडायनेमिक्स झालं, सेमीकंडक्टर झालं, हे चॅप्टर ऑप्शनला टाकू नका. कमी कष्टात तुम्हाला चांगले मार्क्स देणारे हे चॅप्टर आहेत. म्हणून 7 मार्काचे चॅप्टर जर तुम्ही केले तर त्याचे मार्क्स होतात 42. सगळे न्यूमरिकल्स करायचे मग जर करायचं तर. आणि 5 मार्काचे सगळे चॅप्टर बघा, तर 5 मार्काच्या चॅप्टरचं वैशिष्ट्य असं आहे, त्याच्यात फक्त ऑसिलेशन्स मोठा आहे 5 मार्काचा. पण त्याच्यानंतर 5 मार्काचा आहे तो मॅग्नेटिक मटेरियल, हा एकदम सोपा आणि छोटा चॅप्टर आहे. अजिबात ऑप्शनला टाकायचा नाही, कंपल्सरी करायचा तो सगळे न्यूमरिकल्स करायचे. मग बघा, 5 मार्काचा ऑसिलेशन केला, त्याच्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल केला, ड्युएल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन हा पण 5 मार्काचा चॅप्टर आहे, आणि सेमीकंडक्टर हा पण 5 मार्काचा चॅप्टर आहे. म्हणजे त्याची परत बेरीज झाली 20. म्हणजे फक्त 7 मार्काचे आणि 5 मार्काचे सगळे चॅप्टर केले तर 7 आणि 5 चॅप्टर झाले 12, आणि त्याची मिळून बेरीज झाली 42 आणि 20, ही झाली बघा तुमची 62. म्हणजे 98 पैकी तुमचा किती मार्काचा अभ्यास होऊ शकतो, 62 मार्काचा तुमचा अभ्यास होऊ शकतो. काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवा. जर बघा तुम्ही प्रॉब्लेम केलेच नाही तर किती मार्काचा तुम्हाला पेपर सोडवता येतो, 54 मार्काचा. आणि तुम्हाला प्रॉब्लेम पण करायचे, थेरी पण करायची, मग फोकस कशावर करायचा, तर 7 मार्काचे सगळे तुम्ही करायचे प्रश्न आणि 5 मार्काचे सगळे प्रश्न करायचे. अशी मिळून तुमची बेरीज होते 62. राहिलेले जे काही तुमचे 6 मार्काचे हे बघा, 7 आणि 5 12 चॅप्टर झाले. आणि मग तुमचे 6 मार्काचे चॅप्टर बघा, तर 16 पैकी तर हे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे 36 मार्क त्याचे. मग त्यातले फक्त सोपे सोपे प्रश्न करा. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कमी कष्टात चांगले मार्क्स मिळतील. आता बघा, अभ्यासाला बसताना काहीतरी टाइम टेबल तयार करा. फक्त फिजिक्सवरच फोकस करू नका, तर दिवसभरात तुम्ही तुमचं स्वतःचं सिस्टमॅटिक प्लॅनिंग करा. त्याच्यानंतर रोज पुरेशी 6 तासाची झोप घ्या. आणि मग बघा, जर समजा तुम्ही सकाळी उठलात तर हे मार्काचं डिस्ट्रीब्युशन झालं. आता याला मी पुसते आणि बघा काय करायचं, तर तुम्ही रोज नियोजन करा. तुमच्याकडे जर 24 तासापैकी 6 तासाची झोप आणि बाकीचे कामं असे 8 तास गेले तर 24 मधून 8 गेले, तुमच्याकडे 16 तास उरले. 16 तास डिव्हायडेड बाय तुम्हाला विषय करायचे आहे 6, तर त्यातले तुम्ही लँग्वेज किंवा इतर विषयाचे 1 तास सोडून द्या. रोज एकच करायचं लँग्वेजचा, म्हणजे तुमच्या हातात उरले 15 तास. आणि विषय करायचे आहेत समजा 4, 15 भागिले 4 जर तुम्ही केलं 15 तास, किंवा आपण 14 तास घेऊ. 14 तास घेतले तर 4 त्रिक 12, त्याला 4 ने भागलं तर 4 त्रिक 12 आणि अर्धा तास वरचा, म्हणजे एका विषयासाठी तुमच्याकडे किती वेळ आहे, तर 3.5 तास वेळ आहे. आणि ह्या आता बघा, अजिबात टाइमपास करायचा नाही. या 3.5 तासात काय करायचं, तर समजा तुमचे रोज 3.5 तासात 1 शॉर्ट लेक्चर बघा. व्हिडिओ जे काही आहेत आता माझे नाही आहेत तयार, पण ज्या कुणाचेही बघा 1 शॉर्ट, तुम्हाला ज्याचे आवडतील यूट्यूबवर त्याचे 1 शॉर्ट लेक्चर बघा. आणि ते लेक्चर बघितल्यानंतर तुमचं 1 तासात बरंच प्रिपरेशन होईल. त्या चॅप्टरचा व्हिडिओ बघून झाला की मग त्याच्यावर काय करा, वर्कआउट करा. त्यातले जे काही लॉज आहेत ते पाठ करा. त्याच्यानंतर डेरिवेशन्स आहेत ते लिहून काढा.
म्हणजे जे काही तुम्ही केलं ते इतके परफेक्ट करा की ते तुम्हाला परत ते कधीही विचारलं तरी ते आलं पाहिजे. आणि तो चॅप्टर असा प्रिपेअर करा की परीक्षेच्या दिवशी तो फक्त 1 तासात सगळा रिवाईज झाला पाहिजे. सुदैवाने तुमच्या फिजिक्सच्या पेपरला 4 दिवस सुट्टी आलेली आहे बघा, आणि तुमच्या बायोच्या पेपरला पण 4 दिवस सुट्टी आलेली आहे. म्हणजे तुम्ही तेव्हा सुद्धा चांगल्या प्रकारे 4 दिवसात रिव्हिजन करायची. त्या 4 दिवसात पाठ करायचं नाही, आधी सगळा अभ्यास करायचा. कारण जर त्या 4 दिवसात पाठ करायला गेलं तर फक्त टेन्शन येतं. आणि म्हणून अभ्यास आधी करायचा, त्या 4 दिवसात फक्त काय करायची, रिव्हिजन करायची आणि या पद्धतीने अभ्यास करायचा. मग बघा, रोज 3.5 तास तुम्ही प्रत्येक विषयासाठी दिले. आता ज्यांचे 3 विषय आहेत त्यांना अजून चांगलं आहे. ज्यांचं फक्त PCM आहे किंवा ज्यांचं फक्त PCB आहे तर तुम्हाला अजून चांगला चान्स आहे की तुमचे हे 14 भागिले फक्त 3च होणार आहे इथं 4 ऐवजी. आले लक्षात. आणि मग आता बघा, तुमचे 3 चौक 12 आणि म्हणजे तुम्हाला एका विषयाला किती वेळ मिळणार आहे, 4.5 तास. अँड दॅट इज मोर दॅन सफिशियंट. म्हणजे जे काही तुमचे चांगले मित्र बनवा, ज्यांच्याशी फक्त अभ्यासाचीच चर्चा होईल. या पद्धतीने क्रिकेट खेळत असाल, दुसरे कोणते छंद असतील तर ह्या दिवसापुरते ते छंद बाजूला ठेवा आणि फक्त अभ्यासाचाच विचार करा. बघा, आता काहींनी खूप वर्षभर टाइमपास केला असेल तर त्याच्यावर पश्चाताप करत बसू नका. बेटर लेट दॅन नेव्हर. कधीच न करण्यापेक्षा उशिरा केलेलं चांगलं. अजूनही तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तरी तुम्हाला उत्तम यश मिळेल, याची मी तुम्हाला खात्री देते. आलं लक्षात. आणि म्हणून तुम्ही ज्या 10 क्वेश्चन पेपर गोळा केला त्यातले MCQ करा, त्यातले शॉर्ट आन्सर करा. म्हणजे तुमचे 100 MCQ आणि 80 शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स येतील. आणि लकीली त्यातलेच MCQ जर तुम्हाला पडले तर वेल अँड गुड. आणि ह्या पद्धतीने तुम्ही याची तयारी करा, जेणेकरून ह्या सेक्शनमध्ये मुलांचे मार्क्स जास्त जातात. ते जाणार नाहीत कारण त्याच्यावर तुम्हाला हे जे काही आहे तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला MCQ चांगले सोडवता येतात. आणि म्हणून अभ्यास करताना शक्यतो कन्सेप्ट क्लिअर करा. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट, जे काही तुमच्या ह्याच्यामध्ये डिफरन्स येणार आहे बघा, अभ्यास करताना काय करायचं. आता आपण या पद्धतीने जर तुम्हाला 3.5 तास वेळ मिळाला तर साधारणतः तुम्ही रोज 3 चॅप्टर केले तर तुमचा 16 भागिले 3. तर ह्या पद्धतीने तुमचे 3 केले तर 1 2 3 4 आणि 5 ते 6 दिवसात सगळे चॅप्टर होऊन जातात बघा नीट. आणि मग 5 ते 6 दिवसात एकदा तुम्ही चॅप्टर केलेत म्हणजे आवडते सोपे प्रश्न करा फार तर त्यातल्या आधी. आणि ते अभ्यास केल्यानंतर त्याला लिहून काढा. आणि मग ते लिहून काढले की मग काय करायचं बघा, मग अभ्यासाला कशी सुरुवात करायची. तर हे जे फॉर्म्युले पाठ केलेले त्याचं इम्प्लिमेंटेशन या 3 मार्काच्या प्रश्नात आणि 4 मार्काच्या प्रश्नात करायचं. मग एक दिवस सगळे डिफरन्स करायचे, एक दिवस सगळ्या आकृत्यांची प्रॅक्टिस करायची, जॉमेट्रिकल फिगरची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. फॉर एक्झाम्पल बँकिंग ऑफ रोड, त्याच्यानंतर कोनिकल पेंड्युलम, सिंपल पेंड्युलमचं डेरिवेशन, ह्या सगळ्या जॉमेट्रिकल फिगर आहे. याच्यामध्ये व्हेक्टर प्रॉपर मापाचे दाखवा, त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. रे डायग्राम जिथे आहेत तिथे ॲरो दाखवायला विसरू नका जिथे किंवा हायड्रोजन स्पेक्ट्रम जो काही आहे त्याच्यामध्ये हे ट्रान्झिशन आहे तर ते ॲरो दाखवायला विसरू नका. ह्या सगळ्या काळजी फिगरची प्रॅक्टिस करताना घ्यायच्या. बघा, एक दिवस सगळे डिफरन्स केले, एक दिवस सगळ्या फिगर केल्या, एक दिवस सगळे लॉ केले. आता लॉ करताना काय करायचं बघा, लॉच पाठ करताना काय करायचं, न समजता त्याला पाठ करू नका, मगअप करू नका. आता फॉर एक्झाम्पल स्टोक्स लॉ आहे. आता तुमचं स्टोक्स लॉ काय सांगतो बघा, लॉ कसे पाठ करायचे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की हे असं लिक्विड आहे आणि ह्या लिक्विडमध्ये हा स्पियर तुम्ही टाकता आहात. मग आता ह्या स्पियरला त्याची रेडियस आहे, त्याच्यानंतर तो काहीतरी वेलॉसिटीने खाली येतो आणि ह्या लिक्विडला कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी आहे आणि याच्यावर ऍक्ट होणारा जो काही विस्कस फोर्स आहे हा या तिन्हींच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये बदलतो. आणि हा प्रपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायला आपण काय करतो, हा 6π हा कॉन्स्टंट पुट करतो. मग आता बघा, हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट तुमचं पाठ आहे, त्याच्यावरून तुम्हाला लॉ लिहिता येईल. काय, विस्कस फोर्स acting on a small sphere falling through a medium that is directly proportional to the coefficient of viscosity of a liquid, radius of the sphere
अँड व्हेलॉसिटी ऑफ दॅट स्पियर. या पद्धतीने तुम्ही काय करा, मॅथमॅटिकल त्या लॉचं स्टेटमेंट लक्षात ठेवा आणि त्याच्या नंतर लॉ लिहा. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर बरेचसे कष्ट तुमचे कमी होतील. आले लक्षात? एक दिवस काय करायचं, सगळे डिफरन्स करायचे. डिफरन्स लिहिताना फक्त 2च पॉईंट लिहा. डिस्टिंग्विशिंगचे 2च पॉईंट लिहा. बघा, कोणताही डिफरन्स लिहिताना 2च पॉईंट लिहायचा. फॉर एक्झाम्पल सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स, तर 2च पॉईंट लिहायचे. ते 2 पॉईंट कसे सिलेक्ट करायचे, तर लिखाणाला कमी असलेले. आता हे डिफरन्स लिहिताना एक वही करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त 2-2च डिफरन्स, पुष्कळ 5-5, 6 डिफरन्स दिलेले, डिस्टिंग्विशिंग पॉईंट दिलेले एकेका डिफरन्सवर. आपण एवढ्याची तयारी करायची नाही, आपण फक्त 2चीच तयारी करायची आणि ते 2च पॉईंट हे तुम्ही सगळे वहीत लिहून काढा. जेवढे जेवढे डिफरन्स पाठ केले ते सगळे वहीत लिहून काढा आणि ते एकदम परफेक्ट करा की त्या सगळ्याची रिव्हिजन फक्त अर्ध्या तासात सगळे डिफरन्स करून झाले पाहिजेत. आलं लक्षात? त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, डिफरन्स करताना आता फॉर एक्झाम्पल डायथर्मेनस सबस्टन्सेस आणि अथर्मेनस सबस्टन्सेस याचा जर डिफरन्स असेल तर त्याचे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत डायथर्मेनसचे आणि अथर्मेनसचे हे सगळे लर्न करा. का लर्न करा, तर आता बघा त्याचे उदाहरणं तुम्हाला माहिती आहे, वॉटर, कॉर्ड्स, हायड्रोजन, ऑक्सिजन हे सगळे. तर जेवढे त्याचे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे लर्न करा. का लर्न करा, तर तुम्हाला जर समजा असा MCQ आला, डॅश डॅश इज ए डायथर्मेनस सबस्टन्सेस, तर त्यावेळेस हे तुमचे सगळे एक्झाम्पल जर पाठ असतील तर तुम्हाला सहजासहजी सोपं जाणार आहे त्यातून कोणता निवडून लिहायचा ते. आले लक्षात? किंवा डॅश डॅश इज ए अथर्मेनस सबस्टन्सेस, मग अशा वेळेस तुम्ही सगळे त्याचे एक्झाम्पल मग असं सगळ्यांच्या बाबतीत करा. फॉर एक्झाम्पल डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस सगळे करा, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस सगळे एक्झाम्पल लक्षात ठेवा, फेरोमॅग्नेटिकचे सगळे लक्षात ठेवा. या पद्धतीने एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल सगळे उदाहरणं लक्षात ठेवा. कोणते एक्सटेन्सिव्ह आहे, कोणते इंटेन्सिव्ह आहे. त्याच्यानंतर पोलर डायइलेक्ट्रिक, नॉन पोलर डायइलेक्ट्रिक सगळे नॉन पोल, कोणते पोलर सबस्टन्सेस आहेत, पोलर डायइलेक्ट्रिक्स आहेत, कोणते नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स आहेत, हे सगळे लक्षात ठेवा. आलं लक्षात? तर या पद्धतीने आणि हा डिफरन्सच्या स्वरूपात तुम्ही प्रश्न केला आणि फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रश्न आला की व्हॉट डू यू मीन बाय सेंट्रिपेटल फोर्स, तर इथलीच डेफिनेशन आपल्याला तिथं वापरता येणार आहे ना. म्हणजे डिफरन्सच्या स्वरूपात केलेला अभ्यास आपल्याला 1 मार्कला तो आला, इथे शॉर्ट आन्सरला आला किंवा एखाद्या ठिकाणी डेफिनेशन आली, तर तुम्हाला ते सगळे इम्प्लिमेंट तिथं करता आले पाहिजे. म्हणजे डिफरन्सच्या स्वरूपात केलेला अभ्यास तुम्हाला अशा पद्धतीने वापरता येणार आहे. म्हणजे सगळे कलेक्टिव्हली तुमच्या पुस्तकातले सगळे डिफरन्स एकत्र करा आणि जर डिफरन्स लिहायला आला, डिस्टिंग्विशिंग आलं, तर फक्त किती पॉईंट लिहा, 2 पॉईंट लिहा. ते असे लिहा की लिखाणाला ते कमी असतील. म्हणजे आपल्याला सगळ्या ठिकाणी काय करायचं आहे, वेळ वाचवायचा आहे, स्मार्ट वर्क करायचं आहे आणि तो उरलेला वेळ आपल्याला विचार करण्यासाठी वापरायचा आहे. जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. मग आता बघा, एक दिवस डिस्टिंग्विश झालं, एक दिवस सगळ्या फिगर झाल्या, एक दिवस सगळे लॉ झाले, सगळे कॅरेक्टरिस्टिक्स झाल्या आणि ऑलरेडी तुम्ही फॉर्म्युले पाठ केलेले आहेत आणि मग तुम्ही डेरिवेशन्स पाठ केलेले डेरिवेशन्स हे फक्त थेरॉटिकल म्हणजे जो काही डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे त्यातला तो नाही लिहायचा, त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या सगळ्या न पाहता लिहून काढायच्या. जेवढे तुम्ही न पाहता लिहून काढणारे तुमची तेवढी लिखाणाची प्रॅक्टिस जास्त होणार आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार आहे. आणि बघा, जर आयुष्यात सक्सेस व्हायचं असेल तर सेल्फ कॉन्फिडन्स अँड सेल्फ रिस्पेक्ट दॅट इज द की ऑफ सक्सेस. बघा, तुमच्याकडे कॉन्फिडन्स हा खूप मोठ्या प्रमाणात असला पाहिजे. तुमचा जर कॉन्फिडन्स लूज झाला, सेल्फ रिस्पेक्ट जर कमी झाला तर तुम्ही कधीच आयुष्यात यशस्वी होणार नाही. 12वीची परीक्षा या आयुष्यात चिल्लर आहे बाळांनो. तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या समस्यांना आयुष्यात सामोरं जायचं आहे. तुम्ही अजून खूप लहान आहात आणि जर तुम्ही आत्ता स्टेबल झालात तर अजिबात घाबरू नका. अजूनही हातातून वेळ गेलेली नाही. फक्त कॉन्फिडन्स पक्का ठेवा आणि तो परीक्षेच्या दिवशी सुद्धा पक्का ठेवा. त्या दिवशी कॉन्फिडन्स लूज करू नका. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. कॉप्या करू नका, कारण तुमची नीट, CET, JEE याला कॉप्या चालणार आहेत का? नाही. आणि म्हणून तुम्हाला प्रामाणिकपणे तुम्ही ऑनेस्टली जर अभ्यास केला तर तुमच्यापासून यश दूर नाही. तर या पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो भर द्यायचा आहे स्वतःच्या नोट्स काढा आणि भर द्यायचा आहे तो पुस्तकावर. तुमचं टेक्स्टबुक ही तुमची भगवद्गीता आहे.
जसं भगवद्गीतेत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आहे, तसं तुमच्या पुस्तकात सुद्धा 12वीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहे, सगळ्या प्रश्नांचं त्याच्यात सोल्युशन आहे. म्हणून टेक्स्टबुक नीट करा, त्यातले सॉल्व्ड न्यूमरिकल्स, अनसॉल्व्ड न्यूमरिकल्स, कंटाळा आला तर जे अनसॉल्व्ड न्यूमरिकल्सचे व्हिडिओ आहेत ते बघा, म्हणजे तुमचा खूप कमी कष्टात कंटाळा आल्यानंतर वेळ वाया जाणार नाही आणि तिथं तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर प्रॉब्लेम कसे सोडवायचे तर याची सुद्धा प्रॅक्टिस होईल. तर या पद्धतीने तुम्ही सोशल मीडियाचा वापर फक्त आणि फक्त अभ्यासाकरता करा. मोबाईल अपार्ट ठेवा, चांगल्या कामासाठी जरूर वापरा, पण बाकी जे काही तुमचे सध्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर ह्या सगळ्या गोष्टींपासून परीक्षा होईपर्यंत दूर राहा. ते आपल्या स्वतःच्या फायद्याचं आहे. आता काही काहींना पश्चाताप येत असेल की मी खूप वेळ वाया घालवला, तर आता त्याच्यावर पश्चाताप करण्यात अर्थ नाही. वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती एकदा हातातून निघून गेली की ती परत येत नाही. म्हणून भूतकाळावर पश्चाताप करण्यापेक्षा आपल्या वर्तमान काळाचा योग्य वापर करा आणि आपला भविष्यकाळ बदला. आले लक्षात? तर हे सध्या तुमच्या हातात आहे. पश्चाताप करण्यात मेंटल स्ट्रेस येतो आणि त्याच्यात वेळ घालवू नका. फक्त प्रत्येक क्षण आणि क्षण आता चांगल्या कामाला कसा वापरता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. अजून एक वेळ वाचवण्याची ट्रिक सांगते. तुम्ही जेव्हा न्यूमरिकल्स सोडवता तर त्यावेळेस त्याचं आन्सर लिहिताना समजा तुम्हाला फोर्स काढायला आला असेल आणि त्याचं युनिट 5 न्यूटन असं उत्तर आलं असेल, तर तुम्ही हा न्यूटन शब्द असा लिहिण्याऐवजी तुम्ही असं उत्तर लिहिलं 5 न्यूटन, त्याचं सिम्बॉल लिहिलं, तर बघा एवढे 5 अक्षरं लिहिण्याचा वेळ तुमचा वाचणार आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींवर बारीक विचार करा की कुठे कुठे आपला वेळ आपल्याला वाचवता येईल तो वाचवा आणि चांगला पेपर, कमी वेळात चांगला पेपर तुम्ही रिप्रेझेंट करा. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन करता, जर समजा एखादं तुमचं न्यूमरिकल्स असेल आणि त्याचं तुम्ही लॉगने कॅल्क्युलेशन केलं, तर तुम्ही मागच्या बाजूला कॅल्क्युलेशन करता, मागच्या पानावर कॅल्क्युलेशन करता आणि त्याला पुढे ओढताना, पुढच्या पानावर ओढताना तुमच्या मिस्टेक्स होतात आणि वेळही जातो. तर त्यापेक्षा समजा तुमचं न्यूमरिकल्स इथं तुम्ही सोडवणार आहात, लॉगचे कॅल्क्युलेशन इथं शेजारी रेष ओढून तिथेच करा आणि तेच इथं कॅरी करा, जेणेकरून तुमचा पेज टर्न करण्यात जो वेळ जाणार आहे किंवा जी चूक होण्याची पॉसिबिलिटी तिथं येणार आहे ती रिमूव्ह होणार आहे. आणि म्हणून तुम्ही लॉगचे कॅल्क्युलेशन तिथं शेजारी करा आणि तुम्ही तुमचा वेळ वाचवा. त्यानंतर डिफरन्स लिहिताना महत्त्वाचा शब्द जिथं आहे, आता फॉर एक्झाम्पल सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स, तर त्याची डेफिनेशन आपण काय करतो? सेंट्रीपेटल फोर्स इज ए फोर्स विच इज ॲक्टिंग अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. तर बघा इथं टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी सर्कल आणि इकडं आपण म्हणतो अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल. तर आता टुवर्ड्स या शब्दाखाली अंडरलाईन करा आणि इथं अवे शब्दाखाली अंडरलाईन करा. तर या पद्धतीने तुमचे जे महत्त्वाचे डिस्टिंग्विशिंग पॉइंट आहे तिथं हायलाईट करायला विसरू नका. त्याने तुमचा पेपर इम्प्रेसिव्ह तयार होणार आहे. आणि ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा विचार करा आणि मग पेपर सोडवा. बघा यश हे तुम्हाला निश्चित मिळणार आहे. ओके, आता मला खात्री आहे की मी अगदी बारीक बारीक गोष्टींचा विचार करून हा व्हिडिओ बनवलाय, तर तुम्हाला तो निश्चित आवडला असेल आणि तो तुम्हाला उपयोगी पण ठरणार आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे मित्र जे काय आहेत, मैत्रिणी ज्या काही आहेत त्यांच्याबरोबर शेअर करा की त्यांचा पण फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब करा. जेवढे शक्य तेवढे वन शॉट व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत जातील आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुमच्या येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. खूप छान पेपर लिहा की ज्याच्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे आणि तुमच्या पालकांच्या अपेक्षांचा तुम्ही केंद्रबिंदू आहात हे लक्षात ठेवा. पालक जे काही करतात ते फक्त तुमच्या चांगल्या करता करतात हे लक्षात ठेवा आणि त्यांना आपल्याला चांगले मार्क्स मिळले की आपल्यापेक्षा जास्त आनंद त्यांना होणार आहे आणि त्यांच्या आनंदाकरता, तुमच्या शिक्षकांच्या आनंदाकरता अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. ऑल दी बेस्ट. थँक्यू.